श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2050व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा, शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/11/1996, बैठक क्रमांक 2002। परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हेतुगुज भाग 50। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, तुमच्या सर्वांचे दैवच उणे असल्याने मला तुम्हाला शक्तीही एकदम देता येत नाही। या पदावर निस्पृह व्यक्तीच फक्त बसू शकतात। येथे तुम्हाला तशी व्यक्ती या गुरुस्थानावर लाभलेली असल्याने तुम्ही सर्वजण फार भाग्यवान आहात। तुमच्या सर्वांच्या यातना, दुखणी, त्रास मी आजपर्यंत खूप सहन करीत आलोच आहे। तसेच देवस्थानाची सर्व व्यवस्थाही अखेर मलाच पाहावी लागते। आजपर्यंत होऊन गेलेल्या प्रत्येक संतांना या अशा गोष्टींतून जावेच लागले आहे। ईश्वरी शक्तीच्या पाठिंब्यानेच सर्व संत अशा अनेक प्रकारच्या संकटातून अखेरीस सही सलामत बाहेर पडलेले तुम्हाला दिसून येतील। माझ्याही बाबतीत तुम्हाला पुढील काळात तेच दिसून येईल व आज त्रास देणारी माणसेच येथे येऊन क्षमा मागतील। आमच्यासारख्यांवर येणारी संकटे दूर करण्यासाठी ईश्वरी शक्ती तयारच असते, परंतु ती तुम्हा भक्तांच्या परीक्षा घेतच राहणार आहे। काही संत कोणत्याही होणाऱ्या त्रासाची काळजी करीत नाहीत, उलट सतत प्रसन्न व सतत हसतमुख राहतो आणि दर्शनाला आलेल्या सर्वांना हसवत ठेवतो। दर्शनाला आलेल्या प्रत्येक भक्ताला आमच्या दर्शनातून प्रसन्नता व आनंद त्यामुळेच लाभतो। मन प्रसन्न राहिल्याने दुखण्यांचा, यातनांचा त्रास होत नाही। प्रत्येकाने मन सदैव प्रसन्न ठेवावे असे भगवंतांनी गीतेतील 2ऱ्या अध्यायात सांगितले आहे। भगवंताने स्वतःचे रूप काळे सावळे असले तरी ते सुंदर, प्रसन्न व आनंदी आहेत हे तुम्हाला ठाऊकच आहे। तेव्हा तुम्हीही सर्वांनी आनंदी, प्रसन्न सतत राहण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला काही अडचणी आल्या तर ताबडतोब दुःखी, चिंतातूर होऊन बसू नका। तुम्हाला संकटांना तोंड देण्यासाठी आम्ही सतत शक्ती पुरवत असतोच। तुमच्यापैकी बहुतांशी भक्त कोणतेही लहान मोठे संकट आले की धावत येऊन मला मार्गदर्शन विचारायला येत असतात। माझ्यावर कितीही संकटे आली तरी मी माझ्या श्रीगुरूंना ती सांगत बसत नाही। जशी श्रद्धा असेल, विश्वास असेल तेवढी ती शक्ती तुमच्या सहाय्याला नक्कीच धावत येईल। आमच्यासारख्यांवरही संकटे आली तर तीच शक्ती त्या संकटांचे परस्पर निवारण करीत असते, कारण त्या शक्तीचेच कार्य करण्यासाठी तिनेच आम्हाला येथे नेमलेले असते। त्यामुळेच येथे दर्शनाला येणाऱ्यांमध्ये आम्ही भेदाभेद करीत नाही। त्यांचे धर्म, पंथ, जातींकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो। आमच्या दृष्टीने धर्म, पंथ, जाती इत्यादी हे सर्व केवळ सत्व, रज, तमय या गुणांमुळेच निर्माण झालेले आहेत। धर्म, पंथ, जाती या खरोखरीच भिन्न व्यक्तिमत्वाच्या पायावर, आधारावर निर्माण झाल्या असल्या तर निरनिराळ्या प्रकारची माणसे निर्माण झाली असती। तेव्हा तुम्ही सुद्धा आपसात कोणताही भेदाभेद ठेवूच नका आणि एकोप्याने एकत्रित राहून या चरणांच्या सेवेत रुजू व्हा। त्यातच तुमच्या सर्वांचा उद्धार आहे। आपसात भेदाभेद, ईश्वरी शक्तीबद्दल, गुरूंच्या बद्दल मनात संशय येणे म्हणजे पाण्याच्या पाईपात हवा धरल्यासारखे, म्हणजे एअरलॉक होण्यासारखे असते। त्यामुळे पाण्याचा जसा प्रवाह बंद होऊन जातो त्याचप्रमाणे या गुरुचरणापाशी, ईश्वरी शक्तीपाशी येऊनही मनुष्याची होणारी प्रगती खंडित होऊन जाते। तेव्हा संशय टाळीत जा। जरुरीपुरतीच अंधश्रद्धा जरूर ठेवा। प्रत्येक गोष्ट विज्ञानावर घासून तपासीत बसू नका, नाहीतर सुगंधी फुलाचा सुगंध घेत बसण्याच्या ऐवजी केवळ त्याच्या पाकळ्या मोजत बसाल व अखेरीस फूल सुकून जाईल। आता वेळ फार कमी उरला आहे। सेवेमध्ये कोणीही मागे राहू नका। सेवेची एकही संधी सोडू नका।
माझे सोहळे फार असल्याने तुम्ही माझी वैयक्तिक सेवा काहीच करू शकणार नाही. माझे अंग दाबून देऊ शकणार नाही की माझा स्वयंपाक बनवून मला खायलाही काही करू देऊ शकणार नाही. तेव्हा इतरही सेवा करायला तुम्ही पात्र नसल्याने निदान आता तुम्ही सर्वांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे निधी संकलनाच्या कार्यात तरी सहभागी होऊन या ईश्वरी शक्तीच्या कार्यात सहभागी व्हाच. ज्या ज्या व्यक्ती येथे नित्य येऊन मार्गदर्शन आशीर्वाद घेत आल्या आहेत त्या सर्वांनी पावती पुस्तके घेऊन समाजात दारोदारी फिरून या कार्यात आनंदाने कर्तव्य भावनेने सहभागी व्हा. त्यामुळे तुमच्या सर्वांचा अहंकार जाऊन गुरुकार्याचा प्रचारही आपोआप होऊन जाईल. माझे सर्व तुम्हा भक्तांकडे बारीक लक्ष आहे. या कार्यात कोण कोण सहभागी होतं व कोण कोण या कार्यापासून दूर राहतात हे मी पूर्ण जाणून आहेच. गुरुसेवेत संतुष्ट झाले तर भक्ताची मोक्षाकडे प्रगती होत जाते. मीही माझ्या गुरूंनी मला एकदाच दिलेल्या आज्ञेप्रमाणे वेद संवर्धनाचे व वेद संरक्षणाचे कार्य करीत आहे हे तुम्ही पाहताच आहात. शिवाय मी अनेक भक्तांची दुखणी त्रास ईश्वरी शक्तीच्या सहाय्याने सहन करीतच असतो. ईश्वरी अनुभूती प्राप्त झालेली ही व्यक्ती असल्यानेच माझ्या केवळ दर्शनाने तुमची योग्य कामे पुरी होत असतात. ज्यांची कामे पुरी होत नाहीत त्या भक्तांनी त्यांचे भाव व त्यांची सेवा तपासून पाहावी. सर्व भक्तांनी सतत गुरु कर्तव्य दक्ष राहणे आवश्यक असल्याने दुपारची झोप टाळलीच पाहिजे. परमार्थ व व्यवहार एकत्र आणता यायला पाहिजेत. या शक्तीची सेवा करणाऱ्या भक्तांची जशी स्तुती मी करीत असतो तसेच जे लोक भक्त सेवा कमी करत असतात त्यांना रागवीत असतो. तसेच समजावूनही सांगत असतो. तुमचे सर्वांचे केवळ पूर्वसंचित चांगले असल्यानेच तुम्ही येथपर्यंत येऊन पोचले आहात. समाजात अनेक माणसे अशी आहेत की त्यांची ईश्वरी शक्तीबाबत भावना चांगली आहे, श्रद्धाही चांगली आहे, परंतु त्यांना योग्य उपासना सांगणारे मार्गदर्शन करणारे भेटत नाहीत. त्यामुळे त्यांचे जीवन सुखी समाधानी यशस्वी होताना दिसून येत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.